अनेक वेळेला आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह अशुभ असतात. त्यांच्यामुळे आपल्या जीवनावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रभाव पडत असतात. मानसिक तणाव, अस्थिरता, झोप नीट न लागणे, अनेक समस्या आपल्या भोवती निर्माण होत असतात. तर या समस्यांना दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय पाहत असतो किंवा करत असतो. तर हे उपाय केल्यानंतर आपल्याला मनाची स्थिरता आणि त्यासोबतच आपल्याला केल्याचे फळसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते. अनेक उपाय आहेत, अनेक जे ग्रह आहेत, 9 ग्रह, त्यांचे वेगवेगळे उपाय आहेत, तंत्रोक्त आहेत, साधे आहेत, देवांची उपासना आहे. त्याचप्रमाणे या ग्रहांची जे काही आपण उपाय करतो, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदलाव घडून येत असतात. परंतु कोणतेही कार्य आपण करत असतो ते कंटिन्यू किंवा आपण ते पूर्णत्वास नेणे खूप गरजेचे असते. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की जो चंद्र आहे, मनाची स्थिरता, शांतता किंवा झोप नीट न लागणे किंवा आपली जी मनाची स्थिरता आहे किंवा आपण डिसिजन घेण्यामध्ये अनेक वेळेला विचार करण्यामध्ये जास्त वेळ घालत असतो. तर या सर्व गोष्टींमुळे आपल्याला अनेक प्रॉब्लेम किंवा अनेक जे नुकसान होत असतात, तर त्यावरती आपण मात करण्यासाठी या चंद्रग्रहाचे उपाय करत असतो. आपल्याही कुंडलीमध्ये जर चंद्र हा अशुभ आहे, जसे की चंद्र हा राहू किंवा केतू किंवा शनी या ग्रहासोबत किंवा अशुभ ग्रहासोबत जर असेल, म्हणजेच की चंद्र आणि सूर्य, राहू, केतू किंवा शनी महाराज यांच्यासोबत जर असेल, तर नक्कीच आपल्या कुंडलीमध्ये हा अशुभ योग बनत आहे. तर या अशुभ योगामुळे आपल्याला अशुभ फळे मिळत असतात. मनामध्ये अस्थिरता, मन जास्त चंचल स्वभावाचे किंवा शांतता ही आपल्याला प्राप्त होत नाही, असे अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. तर या आपण ज्या काही अडचणींमध्ये फसत आहोत किंवा आपली मनाची अस्थिरता आहे, त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळे उपाय विशेष करून पाहणार आहोत. तर नक्कीच आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा, म्हणजे आपल्याला समजेल की कोणत्या उपायाने कशाप्रकारे फळ मिळते आणि आपण कोणता उपाय करू शकतो. स्वतः करायचा आहे, एकदम साधे आणि सरळ उपाय आहेत. तर हे आपण उपाय पाहूयात. चांदीचे पान असते. चांदी ही आपल्या चंद्र जो आहे तो पांढरा किंवा चांदीच्या कलरचा आपण म्हणतो. तर या चांदीच्या पत्र्याचे रजत पत्र आपण तयार करून आणावे आणि ते महादेवाला अर्पण करावे, एखाद्या व्यक्तीला दान करावे किंवा आपण स्वतःसुद्धा चांदीचे काहीही वस्तू धारण करू शकतो. त्यांनीही सुद्धा नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल. त्यासोबतच जे चंद्रग्रहाचा मंत्र आहे, ते मंत्राचा जप जर आपण केला तर नक्कीच आपल्याला मानसिक स्थिरता, धैर्य, आर्थिक स्थिरता वा यासारख्या गोष्टी नक्कीच शुभफळ प्राप्त करून देतील किंवा आपल्याला प्राप्त होईल. तर हा मंत्र आहे ओम सोम सोमाय नमः. अत्यंत सोपा असा मंत्र आहे. हा नक्कीच आपण पठण करू शकता. दररोज 108 वेळेला जरी केला तरी खूप चांगले प्राप्त होईल. चंद्र हा महादेवाजवळ आहे, म्हणजेच की चंद्र हा कोर होऊन आपल्या महादेवाच्या शिखावरती नक्की आहे. तर महादेवाला जर अभिषेक केला तर नक्कीच आपल्याला मनाची अस्थिरता प्राप्त होईल. मनामध्ये जी अस्थिरता आहे ती नक्कीच दूर होईल आणि मनामध्ये स्थिरता प्राप्त होईल किंवा शांत झोप लागणे, झोप सुधारणे किंवा आपल्याला जी शांत झोप लागत नाही किंवा आपल्या मनामध्ये अनेक अडचणींचे किंवा प्रॉब्लेमचे, इश्यूंचे अनेक वेळेला त्या वातावरणामध्ये आपल्याला परेशानी होत असते, प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात. तर नक्कीच आपण महादेवाचा जो आहे तो अभिषेक सोमवारी नक्कीच करावा. त्यानंतर चांदीची अंगठी किंवा जे कडे आहे हातामध्ये ते धारण करू शकता किंवा ब्रासलेट आहे, त्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदलाव घडून येत असतो. तर हे चांदीचे कडे जे आहे ते पहिल्या सोमवारी जर आपण धारण केले, पक्षातल्या त्या जर आपण धारण केले त्या सोमवारी, तर नक्कीच आपल्याला हे शुभफळ प्राप्त होईल आणि मनाची शांतता आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. तर मनशांतीसाठी आपण जर जल किंवा गंगाजल किंवा गुलाबजल हे जर आपण महादेवाला अर्पण केले, नक्कीच शुभफळ प्राप्त होते. पांढरे वस्त्र धारण करणे तेही अत्यंत शुभकारी फळ आपल्यासाठी प्राप्त करून घेत असतात. म्हणजेच की आपण प्रभावी व्यक्ती बनू किंवा आपण जे काही बोलत आहोत ते जर समोरच्या व्यक्तीस पटावे किंवा त्याबद्दल त्याला विश्वास निर्माण व्हावा आपल्याबद्दल, हे जर करायचे असेल तर आपण पांढरे वस्त्र नक्कीच धारण करावे. गाईचे दूध प्यावे, याने सुद्धा आपली मनाची स्थिरता नक्कीच प्राप्त होती.
तर या गाईच्या दुधामुळे किंवा साखरेमुळे हे जर आपण ग्रहण केले किंवा दानसुद्धा दिले तरीसुद्धा आपल्याला हा जो चंद्र आहे नक्कीच शांती आणि रात्री नीट झोप लागणे, स्वप्नदोष निर्माण न होणे यासारख्या घटना नक्कीच आपल्या जीवनामध्ये जे अशुभ आहे त्या नक्कीच दूर होतील आणि शुभफळ प्राप्त होईल. स्वप्नदोष असतो तर स्वप्नदोष म्हणजे काय? झोपेत वेगवेगळे स्वप्न पडणे, म्हणजेच की सापाचे स्वप्न असो किंवा एखादी अशुभ घटना आपल्या स्वप्नामध्ये पडणे यासारख्या भीतीदायक वस्तू आहेत किंवा गोष्टी आहेत किंवा त्यांचे स्वप्न जर आपल्या मनामध्ये झोपेमध्ये पडत असतील तर याचा परिणाम आपल्यावरती खूप जास्त निगेटिव्ह होत असतो. तर हाच दूर करण्यासाठी जर आपण या चंद्राची उपासना केली तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल. जो स्वप्नदोष आहे तो दूर करण्यासाठी आपण चांदीचे जे पत्र आहे किंवा चांदी आहे एखाद्या व्यक्तीला दान करा, म्हणजेच की आपल्यापासून ती दूर जाईल, म्हणजे स्वप्नदोष आपल्यापासून दूर जातील. हे जर केले त्यासोबतच आपण जर चांदीच्या पत्र्यावर किंवा तांब्याच्या पत्रावर या चंद्र ग्रहाचे यंत्र असते ते यंत्र जर आपल्या उशीखाली किंवा आपल्या बेडरूममध्ये कुठेही जरी ठेवले तरी जी निगेटिव्हिटी येणार आहे ती निगेटिव्हिटी नक्कीच दूर होईल आणि आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल आणि हा स्वप्न दोष आहे तो सुद्धा आपल्यापासून दूर जाईल. त्यानंतर जर आपले पांढरे वस्त्र आपण धारण केले, त्यानंतर गाईला दूध पाजणे, साखर, दूध, त्यानंतर चांदी यासारख्या गोष्टींचा जर आपण वापर केला किंवा त्या गोष्टी जर आपल्यापासून दूर नेल्या किंवा जवळ आणल्या तर त्यानुसार आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होत असते. त्यासोबतच जो चंद्र आहे, जो चंद्र आपल्या कुंडलीमध्ये अशुभ आहे किंवा शुभ आहे, या अशुभतेची किंवा शुभत्वाची जर आपल्याला प्रमाणता वाढवायची असेल तर आपण जो मोती आहे, जो चंद्रग्रहाचा मोती जे रत्न आहे ते रत्नसुद्धा आपण धारण करू शकता. तर हे रत्न किती वजनाचे असावे? तर आपण आपले जे वजन आहे त्या वजनाच्या 10% असावे. कोणतेही रत्न असो ते रत्न आपल्या वजनाच्या 10% असावे. जसे की एखाद्या व्यक्तीचे 50 किलो वजन आहे तर 5 कॅरेटचे आपण रत्न किंवा 5 रत्तीचे रत्न आपण हे मोतीरत्न धारण करू शकता. त्यानुसार आपल्याला नक्कीच आणि योग्य ठिकाणी योग्य प्रभावामध्ये आपल्यावरती ती एनर्जी प्राप्त होत असते आणि आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते. तर हा जो आपल्या कुंडलीमध्ये चंद्र आहे तो चंद्र जर आपल्याला अशुभ फळ देत असेल तर आपण नक्कीच हे वेगवेगळे उपाय आहेत ते उपाय नक्कीच करावे. महादेवाची उपासना करावी. महादेवाला दूध, तूप, साखर, तांदूळ, पाणी हे जरी दररोज जरी आपण घातले तर सुद्धा आपल्याला या जीवनामध्ये आपल्याला जी काही अशुभता प्राप्त होत आहे किंवा आपल्याला परेशानी, प्रॉब्लेम, मनस्थिरता, मनामध्ये बाधा यासारख्या गोष्टी निर्माण होत असतात तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि आपल्याला शुभफळ प्राप्त होईल. योगायोगाने आता श्रावण मास सुरू होणार आहे तर या श्रावण मासामध्ये नक्कीच आपण हे सोमवारचे व्रत किंवा सोमवारी महादेवाला जल अर्पण करणे किंवा अभिषेक करणे हा देखील अत्यंत शुभकारी फळ देणारा उपाय आपल्यासाठी नक्कीच ठरू शकेल. सारखेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहत असतो तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे, म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत ते नक्कीच आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.